आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अत्यंत पवित्र आणि फलदायी अशी कामिका एकादशी, ज्याला पवित्र एकादशी असंही म्हटलं जातं, या वर्षी रविवारी 9 ऑगस्ट 2026 या दिवशी आलेली आहे. यंदाची कामिका एकादशी आणखी विशेष ठरत आहे, कारण या दिवशी त्रिपुष्कर योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये त्रिपुष्कर योग अत्यंत शुभ आणि दुर्मिळ मानला जातो. या योगामध्ये केलेली साधना, जप, ध्यान, उपासना, संकल्प आणि सकारात्मक विचार अनेक पटींनी फलदायी ठरतात असं धर्मशास्त्रामध्ये मानलं जातं. विशेषतः सकाळी 11:15 ते दुपारी 2:30 त्रिपुष्कर योगाचा प्रभाव असणार आहे. हा काळ अतिशय संवेदनशील आणि ऊर्जावान मानला जातो. त्यामुळे यावेळेस शक्य तितकं देवाचा नामजप, ध्यान, मेडिटेशन किंवा सकारात्मक संकल्प करण्यासाठी या वेळेचा नक्की वापर करा. ज्यांना मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या इच्छा, ध्येय आणि आपल्या स्वप्नांसाठी सकारात्मक संकल्प करायचे असतील, त्यांनी या काळाचा विशेष लाभ घ्यावा. या वेळेत श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने केलेले संकल्प अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे आर्थिक प्रगती आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, विवाह, आरोग्य किंवा कोणत्याही शुभ इच्छांसाठी या वेळेत ध्यान करून आपला संकल्प नक्की व्यक्त करा. कामिका एकादशीचं व्रत केल्याने ब्रह्महत्येसारख्या महापापांपासून मुक्ती मिळते असं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं आहे. भगवान श्री विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करावी. शक्य असल्यास तुळशीची 108 तुलसी दले अर्पण करू शकतो. तसेच या दिवशी केळीच्या वृक्षाची पूजा करावी. यथाशक्ती दानधर्म करावा. यामुळे पितरांना सद्गती मिळते. जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त नामजप करू शकतो. तसंच काहीच शक्य नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करा. यूट्यूबवर लावून ऐकू शकता. संपूर्ण दिवस भगवंताच्या नामस्मरणात घालवणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणं शास्त्रानुसार निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे पूजा किंवा जपासाठी तुळशीची पानं वापरायची असतील तर ती आदल्या दिवशीच काढून ठेवू शकता. कामिका एकादशीची कथा देखील अत्यंत प्रेरणादायी आहे. प्राचीन काळी एका व्यक्तीने रागाच्या भरात एका ब्राह्मणाची हत्या केली. ब्रह्महत्येच्या पापामुळे त्याला समाजाने वाळीत टाकलं. दुःखी होऊन त्याने एका ऋषीमुनींकडे मार्गदर्शन मागितलं. तेव्हा ऋषींनी त्यांना कामिका एकादशीचं व्रत करण्यास सांगितलं. त्यांनी हे श्रद्धेने व्रत केलं आणि भगवान विष्णूंनी स्वप्नात दर्शन देऊन त्यांना या पापापासून मुक्त केलं. म्हणूनच एकादशीला सर्व पापांचा नाश करणारी एकादशी असंही म्हटलं जातं. आणि या काळात जास्तीत जास्त जर आपण उपासना केली, विष्णू सहस्त्रनाम पठण आहे, श्रीकृष्णाचा नामजप आहे आणि सकारात्मक विचार, सकारात्मक संकल्प केले तर नक्की फळ मिळतं.